नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र पठाडे, गुरुवर्य मावसाहेब दांडेकर कला, भगवंतराव आजबे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, सिन्नर. SYBA CBSE 2020-21 सेमिस्टर थर्ड, G2 GG 210 पर्यावरण भूगोल या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत जैवविविधतेचे संवर्धन. विद्यार्थी मित्रांनो, सन 1950 पासून पृथ्वीवरील विविध वनस्पती, पक्षी, प्राणी यांचा संहार वाढलेला आहे. जैवविविधतेचा ऱ्हास ही जागतिक महत्वाची समस्या आजपर्यंत बनलेली आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर देखील कायद्याची योग्य अंमलबजावणी होणे हे गरजेचे आहे. तरच जैवविविधतेचा ऱ्हास हा थांबवता येईल. हे संवर्धन पर्यावरणात प्रत्यक्ष राहून व बाहेरून संवर्धनाच्या इतर प्रकारांचा वापर करून आपल्याला ते करता येऊ शकते किंवा शक्य होऊ शकते. तर जैवविविधता संरक्षणाच्या पद्धती, जैवविविधतेच्या दोन प्रामुख्याने पद्धती आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्यामध्ये पहिला आहे मूलस्थानी संरक्षण, इन सिटू कन्झर्वेशन, आणि परस्थानी संरक्षण अर्थात एक्स सिटू कन्झर्वेशन. तर पाहूयात आपण मूलस्थानी संरक्षण. मूलस्थानी संरक्षण अर्थात इन सिटू कन्झर्वेशन या पद्धतीमध्ये सजीव ज्या नैसर्गिक अधिवासात राहतात किंवा वास्तव्य करतात त्याच अधिवासात त्यांचे संरक्षण व संवर्धन केले जाते. नैसर्गिकरित्या वनस्पती संवर्धन नैसर्गिक जंगलात केले जाते. नैसर्गिक पर्यावरणात कोणताही बदल केला जात नाही. भारतात आज अनेक प्राणी व वनस्पतींची निगा अशाच प्रकारे विविध राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातून घेतली जाते. त्यासाठी काही जंगले संरक्षित असतात. या जंगलामध्ये मानवाला शिकार करता येत नाही, तसे जंगलतोडही करता येत नाही. म्हणजेच मानवी धोक्यापासून अशी स्थाने दूर ठेवून त्याचे नैसर्गिकपण हे जपले जाते. यासाठी 85 राष्ट्रीय उद्याने व 448 वन्यप्राणी अभयारण्याची निर्मिती याच हेतूने केली गेलेली आहे. जैवविविधतेचे संपन्न अशी 12 क्षेत्र निश्चित केली गेलेली आहेत. यामध्ये निलगिरी, नंदादेवी, नोर्के, मानस, सुंदरबन, मन्नारचे आखात, ग्रेट निकोबार, सिमिलपाल, दिब्रू सैखोवा, देहांग देबांग, पंचमढी, कांचनजंगा इत्यादी. आणि भारतात 21 दलदलीचे प्रदेश, 15 खारफुटीची जंगले आणि 4 सागरी किनारे जैवविविधतेच्या दृष्टीने संरक्षित करण्यात आलेली आहे. याशिवाय गुजरातच्या अभयारण्यात आशियाई सिंहाची तर काझीरंगाच्या अभयारण्यात गेंड्यांच्या जातीचे संरक्षण व संवर्धन केले जाते. आणि अशा अभयारण्यामध्ये सजीवांना जसे पाहिजे तसे नैसर्गिक वातावरण मिळते. त्यांच्या जीवन जगण्याच्या विविध पद्धतीमध्ये, प्रजननाच्या पद्धतीमध्ये कोणताच बदल हा होत नाही. दुसरा आहे परस्थानी संरक्षण अर्थात एक्स सिटू कन्झर्वेशन. या पद्धतीत सजीवांना त्यांच्या मूळ अधिवासापासून दूर करून नव्याने निर्माण केलेल्या अधिवासात सोडले जाते. त्यासाठी जैविक उद्याने, वनस्पती उद्याने, प्राणी संग्रहालये, बागा, जीन बँक, मत्स्यालय अशी उभारणी यांची केली जाते. भारतात 1500 पेक्षा जास्त संख्येने वनस्पती उद्याने व इतर वृक्ष संवर्धन क्षेत्र आहेत, ज्यामध्ये 80,000 पेक्षा जास्त वनस्पतीच्या जाती प्रजाती आहेत. जगात 800 पेक्षा जास्त प्राणी संग्रहालय आहेत, त्यामध्ये 3000 पेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या व उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला दिसून येतात. नैसर्गिक पर्यावरणातील घटकांचे संवर्धन. नैसर्गिक पर्यावरणातील वने, गवताळ प्रदेश, दलदलीचे प्रदेश अशा अनेक प्रकारच्या प्रदेशांचे अस्तित्व प्रामुख्याने भारतात आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून देवराया, पवित्र झाडे, वनस्पती, राखीव वने, अभयारण्य यांचे समाजाने संवर्धन केलेले आहे. त्यामुळे संवर्धनाची संकल्पना भारतीय समाजामध्ये अतिशय खोलवरपर्यंत रुजलेली आहे. वनांचे संवर्धन जर आपण लक्षात घेतलं तर वनांचे असणारे महत्व, त्याचबरोबर त्यांच्या होत असलेल्या ऱ्हास यासाठी भारत सरकारने वनविषयक धोरण निर्माण केलेले आहे.
भारतातील वन क्षेत्रापैकी 54% भाग हा राखीव वनांनी, 29% भाग हा संरक्षित वनांनी, तर 17% भाग अवर्गीकृत वनांनी व्यापलेला आहे. आणि सन 1971 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने जीवावरणाच्या राखीव विभागांच्या संरक्षण संवर्धन कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक परिसंस्थेतील नमुन्यांचे संवर्धन करणे, जैव विविधतेच्या संवर्धनाची दीर्घकालीन योजना आखणे आणि जैविक साधन संपत्तीचे सुयोग्य व चिरंतन व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहनही दिले गेलेले आहे. त्यानंतर लक्षात घेऊया आपण दलदलीच्या प्रदेशाचे संवर्धन. यात प्रामुख्याने ज्या ठिकाणी जलपरिसंस्था व भूपरिसंस्था एकत्र येतात त्यांच्या सीमावर्ती भागामध्ये दलदलीचा प्रदेश आढळतो आणि या प्रदेशाला आर्द्रभूमी म्हणून देखील ओळखले जाते. हा प्रामुख्याने किनारवर्ती प्रदेश असल्या कारणाने हा भाग समुद्र किनाऱ्याच्या दृष्टीने महत्वाचे काम करीत असतो. या प्रदेशाचे महत्व लक्षात घेऊन सन 1987 पासून भारतातील 13 राज्यांमधील 21 दलदलीचा प्रदेशाचे संवर्धन करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि सन 1986 मध्ये किनारपट्टीच्या प्रदेशातील वनांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेलेले आहेत. त्यानंतर आहे प्रवाळ खडकांच्या प्रदेशाचे व्यवस्थापन. प्रवाळ खडकांच्या प्रदेशाचे पर्यावरणीय महत्व लक्षात घेऊन भारत सरकारने मन्नारचे आखात, पालची सामुद्रधुनी, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप समूह या ठिकाणी असणाऱ्या प्रवाळ खडकांच्या प्रदेशाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक योजनाही राबविलेल्या आहेत. त्यानंतर आहे वन्यजीव संवर्धन. मानवाच्या विविध क्रिया, व्यवसाय यामुळे वन्यजीवांच्या प्राणी, पक्षी, कीटक यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. असे होऊ नये म्हणून वन्यजीव संवर्धन कायदा करून त्या अंतर्गत या सर्व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केलेला आहे. यासाठी वन्यजीवांच्या जातींचे पुढील 3 गटात वर्गीकरण केले गेलेले आहे. एक म्हणजे धोक्यात असलेल्या वन्यजीवांच्या जाती, दुसरा आहे धोका असलेल्या वन्यजीवांच्या जाती आणि तिसरा आहे धोक्यात सहज येऊ शकतील अशा वन्यजीवांच्या जाती. आणि या 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करून तातडीने उपाययोजना करून या वन्यजीवांच्या जातींचे संवर्धन करण्याचे काम आजही व्यवस्थितरित्या सुरू आहे. आपण पाहूयात राष्ट्रीय जैवविविधता कृती आराखडा. तर जैवविविधतेचे संवर्धन केल्याशिवाय शाश्वत विकास शक्यच नाही असे अनेक अभ्यासकांनी किती वेळा अधोरेखित केले असले तरी विकासाचे मागे धावणाऱ्या माणसाला आपल्या सभोवताली असलेली जीवसृष्टी आणि वनसंपदेचा विसर सातत्याने पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून जैवविविधतेचे महत्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघातर्फे दरवर्षी 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 2015 ते 2030 या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना ठरवली गेलेली आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पती वैविध्यपूर्ण असून हे जीव आपले वेगळेपण जपून आहेत. मात्र बदलत्या निसर्ग चक्रामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे जीव आणि त्यांचे अधिवास धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करणे आता काळाची गरज बनलेली आहे. यासाठी विविध उपक्रम राबवून याला संजीवनी देण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. मात्र आता जैवविविधता टिकवण्यासाठी निव्वळ काही मंडळींचाच नाही, संपूर्ण मानवजातीची गरज ही निर्माण झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण पाहिलं जैवविविधतेचे संवर्धन. त्या लेक्चरला आपण इथे थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये आपण नवीन मुद्दे अनुसरून चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार.